शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति मेत्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमः नमः पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणविदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदैतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषुच्चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचमस्कंद अवतरणिका. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, अग्निद्रचरित्र द्वितीयात, नाभीचरित्र तृतीय. ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान, अवधूत होणे ऋषभाशी. षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी. नवमोध्यायात विप्रवंशी जन्माला भरत, रहुगणा भेटला जड भरत. दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता. त्रयोदशी भवाटवी गाथा संशयनाश रहुगणाचा. चतुर्दशोध्याया माझी भवाटवीची बोधराजी भरतवंश पंचदशा माझी भुवनकोश कथा षोडशी. गंगाकथा सप्तदशोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत. अष्टदशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन. किंपुरुष भारतवर्ष वर्णन 19व्यात निरूपण. षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती. भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण. राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी. संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती. विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंधामधील 20वा अध्याय आपल्याला पाहायचा आहे. तत्पूर्वी दिवाळीच्या सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज धनत्रयोदशी, धन्वंतरी देवतेचं पूजन करण्याचा दिवस.
पुढे आपल्याला येणार आहे. मी जसं नेहमीच म्हणतो पुढे येणार आहे, पुढे येणार आहे. पुढे आलं की नाही हे पण तुम्ही तपासून पहा. दशमस्कंद नाही, त्याच्या अगोदरच आहे 8व्या स्कंदामध्ये जेव्हा समुद्र मंथनाची कथा येणार आहे त्यावेळेस प्रत्यक्ष धन्वंतरी हे अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाले आहेत. त्या धन्वंतरीचे एका हातामध्ये अमृत कलश आहे, एका हातामध्ये वनस्पती, दिव्य वनस्पती, औषधी वनस्पती घेऊन ते प्रगट झालेले आहेत. त्या धन्वंतरीचं आपल्यावरील उपकार म्हणजे आपण जे काही जडीबुटी, जे काही वनस्पती आहेत किंवा कुठल्याही वनस्पतीचा कुठलाही भाग घ्या, तो जेव्हा आपण श्रद्धेने औषध म्हणून घेतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या रोगावर होतो आणि आपण निरोगी होतो. नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा असं म्हणाने त्यांचा धन्वंतरीचा मंत्र देखील आहे. धनत्रयोदशीचा दिवस अनेक कारणाने प्रसिद्ध आहे. आचार्य श्री विनोबाजी भावे, विनोबा नरहरी भावे, जे आपल्या पवनारच्या आश्रमामध्ये होते, त्यांनी आजच्याच दिवशी धन्वंतरीच्या दिवशी 87व्या वर्षी आपला देह ठेवला धनत्रयोदशीच्या दिवशी. आणि शेवटच्या 8 दिवस त्यांनी प्रायोपवेशन केलेलं आहे. जैन धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी ते न घेता त्यांनी शेवटी आपला देह ठेवला. गीताई, टॉक्स ऑन गीता ही त्यांची जी प्रवचनं आहेत ती आता पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत. खूप सुंदर असे प्रवचनं आहेत. गीतेचा सार जे आहे ते त्यांनी छोट्याशा पुस्तकामध्ये, आणि गीताई जे आहे पूर्ण संस्कृतचे जे श्लोक आहेत भगवद्गीतेचे ते मराठीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने त्यांनी लिहिलेले आहेत. एक छोटी आठवण माझी जी आहे ती, मी अगदी पहिली दुसरीच होतं त्यावेळेस औरंगाबादला असताना, तेव्हा आमच्या शाळेमध्ये त्यांचं आगमन झालं होतं आणि शाळेमध्ये त्यांचा सत्कार कारण ते खादी ग्रामोद्योग वगैरे हे जे आहेत, खादीचे कपडे घालायचे, खादीचा प्रचार करायचे, भूदान चळवळीचे नेते होते आणि त्यामुळे खादीपासून तयार केलेलं, खादी सुतापासून तयार केलेलं जो हार आहे तो हार आचार्य विनोबा भावेंना घालण्यासाठी शाळेकडून माझी योजना झाली होती. मी पहिले दुसरीचंच होतो, पण कुठल्या तरी मुलाकडून व्हावं आणि ते भाग्य मला त्यावेळेस प्राप्त झालं. ही एक त्यांची आठवण एक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही प्रवचन मालिका आपले श्रीमद भगवद्गीतेवर आपल्या भागवतावर्षी सुरू आहे. मागच्या वर्षीपासून आपण ही सुरू केली. त्या आपल्या परमपूज्य अक्का वेरणकर यांची आज पुण्यतिथी आहे. आज त्यांची 25वी पुण्यतिथी आहे. अक्कांचं वैशिष्ट्य आज मुद्दाम एक सांगायचं म्हणजे सज्जनगडावर आपण जेव्हा त्या अशोकवनात जातो, आतमध्ये जेव्हा आपण समाधीकडे जात असतो तेव्हा त्या अशोकवनामध्ये दोन्ही बाजूला खोल्या आहेत यात्रेकरूंसाठी. त्यामध्ये उजव्या बाजूची खोली माझ्या माहितीप्रमाणे 17 किंवा 19 नंबरची खोली जी आहे ती अक्कांची खोली आहे. त्यावर अक्कांचं नावसुद्धा लिहिलेलं आहे. नेहमी अक्का गेल्यानंतर त्या ठिकाणी राहायच्या आणि ते भागवताचा अभ्यास त्या ठिकाणी बसून करायच्या. भागवताचा अभ्यास करत असताना त्यांचे जे हस्तलिखित कागदं होते त्या हस्तलिखित कागदांवर एक छोटंसं मूल जे आहे रांगत त्यांच्या ठिकाणी आलं, त्या खोलीमध्ये आलं आणि येऊन त्यांच्या मांडीवर बसलं आणि त्यांनी जे भागवताचे लेखन करत होत्या त्या लेखन करत असलेल्या पुस्तकावर ते मूल जाऊन उभं राहिलं आणि त्याचं पाऊल जे आहे ते पाऊल त्या कागदावर उमटलेलं आहे. 2 वेळेस आम्ही अक्कांच्याकडे अंबरनाथला भागवताच्या निमित्ताने, एकदा हिचं भागवत आणि पुढच्या वर्षी माझं भागवत असं 97 आणि 98मध्ये गेलो होतो. तेव्हा अक्काने मुद्दाम आम्हाला ते त्यांच्या लोखंडी पेटीतून तो कागद काढून आम्हाला दाखवला होता. तो कागद पाहायचंसुद्धा भाग्य प्राप्त झालं. आणि जसं ते पाऊल आहे भगवान श्रीकृष्णच आहेत ते, असा अक्कांचा भाव होता. कारण ते मूल कोणाचं होतं आणि कुठून आलं आणि कुठे परत गेलं हे सुद्धा नंतर काही कोणाला समजलेलं नाही. म्हणून अक्कांना एका प्रकारे भगवंताचा आशीर्वादच त्यामध्ये प्राप्त झाला. अशा अक्कांची आज पुण्यतिथी आहे. नांदेडमध्ये आपल्या लीलाताई गाडगे ज्या आहेत नागपूरच्या, त्यांचा भागवत सप्ताह सुरू असताना माडेकर त्यांच्या घरी अक्काने सांगून आपला देह ठेवला. तो आजच्याच दिवशी त्यांची आज 25वी पुण्यतिथी आहे. याप्रमाणे आजचं विशेष आहे. आणि आता जो आपल्याला अध्याय आहे 20वा अध्याय तो पाहायचा आहे. पंचमस्कंद 20वा अध्याय. अन्य 6 द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन.
प्रियव्रताचं चरित्र आपण पाहिलं. या पंचम स्कंदाची सुरुवात, पहिला अध्याय जो आहे तो प्रियव्रताचं चरित्र आहे, मग अग्निध्राचं चरित्र आहे. असं एक एक चरित्र पाहत आपण आता या 20व्या अध्यायापर्यंत आले. या स्कंदाचं नावच स्थान हे वर्णन आहे. स्थान म्हणजे भूगोलाचं वर्णन, या खंडांचं वर्णन. त्यामुळे या ठिकाणी 7 द्वीपांची नावंसुद्धा मागे आपली झाली आहेत. 5व्या स्कंदामधल्या पहिल्या अध्यायामध्ये जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रंच, शाका आणि पुष्कर. त्याचप्रमाणे 7 समुद्राची पण नावं झाली आहेत, जी समर्थांनी संस्कृतमध्ये जसा श्लोक आहे तसाच त्याचा उद्धृत केलेला आहे. त्यामध्ये 7 समुद्र म्हणजे एक खाऱ्या पाण्याचा, एक उसाचा, एक मदिरेचा, एक तुपाचा, एक दुधाचा, एक ताकाचा आणि एक गोड्या पाण्याचा समुद्र. आता या प्रियव्रत राजा जे आहेत, प्रियव्रत आणि त्यांची पत्नी बरीष्मती ही विश्वकर्मा देवताची कन्या होती. विश्वकर्माची कन्या बरीष्मती. प्रियव्रत आणि बरीष्मती यांच्या पोटी 10 पुत्र आणि 1 मुलगी असं जन्म झालेला आहे. 10 पुत्र आणि 1 कन्या, जिचं नाव ऊर्जस्वती आहे. आता ही 10 नावं जी आहेत तीसुद्धा येऊन गेलेली आहेत पहिल्याच अध्यायामध्ये 5:1-10मध्ये. अग्निद्र, इद्मजिव, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, धृतपृष्ठ, सवन, त्यानंतर मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी. ही जी 10 नावं आहेत त्या 10पैकी 3 जे आहेत, महावीर, सवन आणि कवी, हे नैष्टिक ब्रह्मचारी निघाले आणि जे उरलेले 7 आहेत त्यांनी मात्र प्रियव्रताचं राज्य पुढे चालू ठेवलं. त्या 7 जणांना मिळून प्रियव्रतांनी आपल्या जेवढा भूभाग त्यांच्याकडे होता, सार्वभौम राजा होते, त्यांनी आपल्या भूभागाचं विभाजन केलं आणि या 7 पुत्रांना वाटून दिलेलं आहे. आता या आजच्या अध्यायामध्ये हाच भाग आपल्याला पाहायचा आहे. आणि या अध्यायाचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळेस 7 पुत्रांना ते वाटून दिल्यानंतर कोणत्या पुत्राला कोणता भूभाग दिला आणि त्यानंतर त्या भूभागामध्ये कोणते 7 पर्वत आहेत आणि कोणत्या 7 नद्या आहेत, म्हणजे 7 या आकड्याचं जास्तीत जास्त उपयोग किंवा वापर या अध्यायामध्ये केलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला ते म्हणतात की जसा जंबूद्वीप जो आहे आपण मागे पाहिला, जसा मेरू पर्वत हा त्यामधला प्रमुख, त्यामध्ये अगदी मधोमध असणारा मेरू आणि त्याच्याभोवती जंबूद्वीप, त्याचप्रमाणे जंबूद्वीपाच्या पण दुपटीने असणारा खाऱ्या पाण्याचा समुद्र. जसं आपण कल्पना करा, आपल्या दौलताबाद देवगिरीच्या किल्ल्यावर आपण जातो तेव्हा किल्ल्याला खंदक असतो. म्हणजे किल्ला तो मातीचा दगडाचा असेल, त्याच्याभोवती एक खंदक असतो, खंदकामध्ये पाणी असतं आणि पाण्याच्या बाहेर पुन्हा जमीन असते. तर अशा कल्पनेप्रमाणे मधोमध असणारं जंबूद्वीप, त्यामध्ये असणारा मेरू पर्वत आणि मग या जंबूद्वीपाच्या भोवती एक समुद्र. मग तो समुद्र संपल्यानंतर पुन्हा जमिनीचा भाग, पुन्हा एक समुद्र, पुन्हा जमिनीचा भाग, असं करत करत 7 खंड, 7 द्वीप या ठिकाणी आहेत. त्यापैकी जंबूद्वीपाचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. आता आज जे आहे ते प्लक्षवृक्ष असणारा आणि त्याच्याभोवती असणारा उसाचा रस याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. इद्मजिव्ह हा जो म्हणजे दुसरा मुलगा अग्निद्रच्या नंतरचा इद्मजिव्ह हा या ठिकाणचा राजा, त्याला हा भाग त्याने वाटून दिलेला आहे. प्लक्ष हा द्वीप आहे आणि त्यामध्ये 7 विभाग केलेले आहेत आणि त्या 7 विभागामध्ये वर्ष म्हणजे त्याचे 7 खंड जे केले, 7 खंडामध्ये त्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत. शिव, यवस, सुभद्र, शांत, क्षेम, अमृत, अभय असे 7 वर्ष आहेत आणि त्यामध्ये 7 पर्वत आणि 7 नद्यासुद्धा आहेत. त्यांचीसुद्धा नावं या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे अशा 6ही द्वीपाचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. फक्त आपण त्याच्यातले 1-2 जे महत्त्वाचे आहेत ते सांगतो. मणिकूट, वज्रकूट, इंद्रसेन, ज्योतिष्मान, सुपर्ण, हिरण्यष्टिव आणि मेघमाल हे 7 पर्वत आहेत. आणि ज्या नद्या आहेत त्या नद्यांची नावंसुद्धा खूप छान नावं आहेत पहा. अरुणा, नृम्णा, अंगिरसी, सावित्री, सुप्रभाता, ऋतंभरा आणि सत्यंभरा या 5 महानद्या आहेत. आणि या प्रत्येक खंडामध्ये जसं आपण चातुर्वर्ण म्हणतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्याप्रमाणे त्या खंडामध्ये 4 वर्णाचे सगळे मनुष्य होते. त्या वर्णांची नावं जी आहेत ती दिली ती
हंस, पतंग, ऊर्ध्वायन आणि सत्यांग हे 4 वर्ण त्या ठिकाणी होते. आणि यांची मूळ उपासना जी होती ती सूर्याची उपासना होती, सूर्यदेवाची उपासना. आपण रोज सूर्यदेवाचं दर्शन घेतो आणि सूर्यदर्शन घेतल्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये जे बल जे आहे, ऐश्वर्य जे आहे, जी शक्ती आहे, ती त्या सूर्यदेवताकडून आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून या सूर्यदेवाची उपासना हे सगळे लोक करत होते. आणि त्यामध्ये प्रत्येकाचं आयुष्य हे 100-100 वर्षाचं होतं. दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. आणि रजोगुण आणि तमोगुण हे त्या ठिकाणी क्षीण झालेले होते. असा तो द्वीप आहे. प्रयत्न विष्णुरूपम यत् सत्यच तर यस्य ब्रह्मणः अमृतस्य च मृत्योश्च सूर्यम आत्मानं इहिती. जो ऋत आहे आणि सत्य, आपण म्हणतो गणपती आता ऋतमचं सत्यमचं, ऋतम आणि सत्यम एकच नाव आहे, जे सत्य आहे आणि दोनदा त्याचा उच्चार झालेला आहे. आणि वेद आणि शुभाशुभ फलांचा अधिष्ठाता, अशुभ मिश्र असं फल देणारा अधिष्ठाता हा सूर्य भगवान आहे. म्हणून त्या पुराण पुरुष विश्वस्वरूप अशा भगवान सूर्याला आम्ही नमस्कार करतो, असं म्हणून ती सगळी त्या ठिकाणचे जे रहिवासी होते ते सर्व सूर्याची उपासना करीत होते. या या द्वीपाच्या नंतर जम्बूनंतर प्लक्ष झाला. आता या ठिकाणी आता शाल्मली द्वीप आहे. आणि शाल्मली द्वीप, आणि आता लक्षात घ्या की प्रत्येक द्वीप हा पहिल्या द्वीपाच्या 10 पटीने मोठा आहे. 10 पटीने असं त्यांचा विस्तार जो आहे तो दिलेला आहे. शाल्मली द्वीप आहे आणि त्याच्या भोवती जो समुद्र आहे तो मधाचा समुद्र आहे. आणि याच्यामध्ये जे राहतात त्यांचं आयुष्य मनोबल, इंद्रिय बल, शारीरिक बल आणि बुद्धी हे सारख्याच प्रमाणात वाढत राहतात. तर उसाचा रस याचा समुद्र त्याच्या भोवती आहे शाल्मली द्वीप. आणि या द्वीपामध्ये मुख्य वसती स्थान जे आहे ते गरुडाचं निवासस्थान आहे शाल्मली द्वीपामध्ये. आणि याचा राजा म्हणजे आपल्या प्रियव्रताचा पुत्र असणारा यज्ञबाहू याला हा द्वीप वाटून दिला होता. आणि त्याने आपल्या विभागाचे 7 विभाग केले आणि त्या प्रत्येकामध्ये 7 वर्ष 7 खंड आहेत आणि 7च नद्या आणि 7 पर्वतांची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. अनुमती, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी, नंदा आणि राका हे त्यांची नावं आहेत. आणि 4 वर्ण जे आहेत त्या वर्णांची नावं श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर आणि ईशंधर अशी 4 नावं. आणि या द्वीपामध्ये जे रहिवासी होते ते चंद्राची उपासना करतात. म्हणजे पहिल्यांदा जे होतं ते सूर्याची उपासना, आता हे चंद्राची उपासना करतात. आता चंद्राची उपासना का महत्त्वाची, तर चंद्राच्या किरणामधून आपण पाहतो दासबोधामध्ये सुद्धा उभी आहे. सूर्य आणि चंद्र या 2 देवता प्रत्यक्षपणे आपल्याला दिसणाऱ्या आहेत. आपण आता सूर्यावर यानसुद्धा पाठवलं. आधी चंद्रावर पाठवलं, नंतर सूर्यावर यान पाठवलं. ते सुद्धा आता सूर्याच्या पुष्कळसं जवळ जाणार आहे. आणि कितीही जवळ गेलं तरी ते अंतर खूप राहणार आहे. पण त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशाने ते यान पाठवलेलं आहे. चंद्रकिरणं जे आहेत की या चंद्रकिरणामधल्या औषधी गुण आपण पाहतो. काही औषधी असतात त्या पौर्णिमेच्या दिवशी त्या प्राप्त होतात चंद्रकिरणामध्ये. कोजागिरी जी पौर्णिमा आहे, चंद्रपौर्णिमा, किंवा प्रत्येक पौर्णिमेला चंद्र जो हा पूर्ण असतो तो, आणि त्या पूर्ण चंद्राच्या त्या किरणांमधून औषधी गुण जे आहेत ते गुण आपल्या त्या द्रव्यामध्ये मिसळतात आणि त्या ठिकाणचं चांगलं असं औषध निर्माण होतं. मग कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात आपल्या किरणांनी हा चंद्र जो आहे तो देव, पितर आणि सर्व प्राण्यांना अन्न देतो. म्हणजे अन्न निर्माण करणं की ज्याच्यामुळे आपला सगळा हे जीव आपला तगून राहतो, जिवंत राहतो आपण, तर तो हा चंद्राची उपासना केल्यामुळे आहे. आणि आता पुढे की पुढचा द्वीप जो आहे तो कुशद्वीप आहे. आता याच्या भोवती जो समुद्र आहे त्याचा तुपाचा समुद्र आहे कुशद्वीपाच्या भोवती. तर तुपाच्या समुद्राने याला घेरलेलं आहे. आता देवांनी लावलेले एक दर्भाचे झुडूप आहे आणि म्हणून त्याचं नाव कुश याचा अर्थ 10 प्रकारचे दर्भ सांगितलेले आहेत.
आमचे गणोरकर आहेत, गुरुचरित्राचं वाचन ते करत असतील. दत्त संप्रदायाचे सुद्धा आहेत. श्री गुरुचरित्रामध्ये 36व्या अध्यायामध्ये 10 दुर्वांची नावं दिलेली आहेत. दुर्वा, उशिर, कुश, काश, सकुद, गौधम, व्रीही, मौंजिष, नागरमोथा आणि दर्भ परियेचा दशदर्भ मुख्य असती, असं ते ओवी त्या ठिकाणी श्री गुरुचरित्रामध्ये आहे. असा हा कुशद्वीप. प्रियव्रत राजाचा पुत्र हिरण्यरेता, चौथा पुत्र हिरण्यरेता हा इथला राजा, म्हणजे त्याला हे सगळा हा भूभाग वाटून दिलेला आहे. आणि त्याने आपले 7 विभाग केले आणि एक एक विभाग आपल्या पुत्रांना वाटून दिलेला आहे. वसु, वसुदान, दृढरुची, नाभिगुप्त, स्तुत्यव्रत, विविक्त आणि वामदेव अशी त्यांची नावं आहेत. आणि 7 पर्वत आणि 7च नद्या या ठिकाणी आहेत. चक्र, चतुशृंगी देवी आहे पुण्याला, तसं चतुशृंग, कपिल, चित्रकूट, देवानिक, ऊर्ध्वरोमा आणि द्रविण अशी त्या पर्वतांची नावं आहेत. आणि ज्या नद्या आहेत त्यांची नावं रसकुल्या, मधुकुल्या, मित्रबिंदा, श्रुतबिंदा, देवगर्भा, घृतच्युता आणि मंत्रमाला. पुन्हा आपल्या 10व्या स्कंदामध्ये येणार आहे मित्रबिंदा. भगवान श्रीकृष्णाचे एका पत्नीचं नाव मित्रबिंदा आहे. आणि या ठिकाणचे 4 वर्ण जे आहेत त्यांची नावं आहे कुशल, कोविद, अभियुक्त आणि कुलक. आणि ते या ठिकाणी पूजा जी करतात तर भगवंताचं नाव हे काय, भगवंत जे हरी आहे ते मूळ पुरुष जो आहे तो आता अग्निरूपामध्ये त्या ठिकाणी आहे, म्हणून अग्निदेवतेची पूजा या ठिकाणी होते. आता यानंतरचा जो आहे तो क्रौंच द्वीप आहे. क्रौंच हे पक्षाचं सुद्धा नाव आहे आणि क्रौंच नावाचा एक मोठा पर्वतसुद्धा आहे, म्हणून याचं नाव क्रौंच आहे. आणि याच्या भोवती दुधाचा समुद्र आहे, त्याचा वेढा आहे. स्वामी कार्तिकेयांच्या शस्त्रप्रहाराने यामधली झाडं जी आहेत ती उद्ध्वस्त झाली होती, पण क्षीरसमुद्राच्या सिंचन केल्यामुळे आणि वरुण देवतेच्या कृपेने याचं रक्षण केलं गेलं आणि म्हणून हा पर्वत जो आहे, क्रौंच पर्वत जो आहे तो निर्भय झालेला आहे. या क्रौंच पर्वताचा जो भूभाग आहे त्याचा राजा किंवा त्याचा हा खंड जो आहे तो धृतपृष्ठ या प्रियव्रताच्या पुत्राला दिलेला होता. 7 उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केले आणि त्यांना ते वाटून दिले. आम, घृतपृष्ठाचे आम, मधुरुह, मेघपृष्ठ, सुधामा, भ्राजिष्ठ, लोहितार्ण आणि वनस्पती या नावाने 7 पुत्र होते. 7 पर्वत आणि 7 नद्यांची नावंसुद्धा या ठिकाणी दिली आहे. आणि या ठिकाणी जी पूजा होती ती जलदेवतेची उपासना होती. म्हणजे एक एक पहा, आधी सूर्य झाला, नंतर चंद्र झाले आणि त्यानंतर आता श्रीहरीची अग्निरूपाने उपासना झाली आणि आता या ठिकाणी जी उपासना आहे ती जलदेवतेची उपासना आहे. म्हणजे आपल्याकडे आपण प्रत्येकच भागाला, प्रत्येकच गोष्टीला आपण देवतेचं स्वरूप देतो. प्रत्येक ठिकाणीच आपण भगवंताचं स्वरूप पाहण्याची सवय आपल्या धर्मामध्ये आहे. जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणीचे माझा. असा भक्तियोगाची व्याख्या भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे गीतेमध्ये. तसं या ठिकाणी प्रत्येकामध्ये उपस्थित असणाऱ्या पण सहजासहजी न दिसणाऱ्या भगवंताच्या स्वरूपाचं स्मरण व्हावं म्हणून या सगळ्या देवतांची उपासना, जलदेवतेची उपासना या ठिकाणी दिली. त्याचासुद्धा मंत्र या ठिकाणी दिला आहे. आप पुरुषवीर्याः स्थ पुनंती भूर्भुवः स्वाहा. म्हणजे हे जलदेवते, तुला परमात्म्यापासून हे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. आता जलवर्षाव नसता, पाऊस नसता तर जमिनीमधनं पीकसुद्धा बाहेर आलं नसतं, आपल्याला पिण्याला पाणीसुद्धा मिळालं नसतं. म्हणून जलदेवतेचं महत्त्व रक्षण करून आणि त्या जलदेवतेचे योग्यसा आदर आपण केला पाहिजे. नाही तर नुसते नळ आहेत त्याला त्रुटीच नाही आणि नळ वाया जातं आहे, पाणी वाया जातं आहे, ही त्या जलदेवतेचा हा अपमान आहे. आणि दुसरीकडे स्नान करताना जलदेवता, वरुण देवता यांचा मान राखण्यासाठी केव्हाही निर्वस्त्र होऊन स्नान करू नये हे आपला धर्म सांगतो. भुवः आणि स्वाहा गायत्री मंत्रामधले पहिले 3 जे आहेत ते ओम भूः, ओम भुवः, ओम स्वाहा या ज्या आहेत, या तिन्ही लोकांना पवित्र करणारा असा तू जलदेवता आहेस. त्यापुढे जो द्वीप आहे त्याचं नाव आहे शाकद्वीप आणि या शाकद्वीपाच्या भोवती ताकाचा समुद्र आहे.
शाकवृक्ष त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आहेत. आणि यामध्ये मेधातिथी म्हणजे प्रियव्रताचा पुत्र मेधातिथी यांना हा भाग दिला होता. आणि पुरोजव मनोजव पवमान धूम्रानिक चित्ररेफ बहुरूप विश्वाधार असे त्याचे अधिपती आहेत. 7 पर्वत आहेत आणि 7 नद्यांची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. ईशान. आता हे सांगण्याचा अर्थ असा की त्यापासून आपल्याला काय घ्यायचं की 7 पर्वत आणि 7 नद्या आणि 7 पुत्र. प्रियव्रताच्या 10 पैकी 3 जे आहेत ते नैष्ठिक ब्रह्मचारी झाले म्हणून ते 7 पुत्र. आणि ही जी नावं आहेत हीच नावं थोड्याफार फरकाने आपल्या श्री विष्णू सहस्रनामामध्ये आलेली आहेत. ईशान प्राणद प्राण आहे. तर ईशान जे आहेत हे सुद्धा या ठिकाणचं पर्वताचं नाव आहे. आणि नद्यासुद्धा आहेत. अनघा, आयुर्दा, उभसृष्टी, अपराजिता, पंचपदी, सहस्रस्तुती आणि निजधृती अशी नद्यांची नावंसुद्धा आहेत. आणि जे 4 वर्ण या ठिकाणचे आहेत त्यांचं नावसुद्धा वृतवृत्त, सत्यव्रत, दानव्रत आणि अनुव्रत. हीच नावं पुढे आपल्याला अनेक सत्यव्रत राजाची कथासुद्धा पुढे आहे आपल्याला. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी जी पूजा होती ती श्रीहरीची जी पूजा होती ती वायुरूप भगवंताची आहे. म्हणजे पंचमहाभूतांचीच पूजा यामध्ये वेगवेगळ्या प्रियव्रतांच्या पुत्राकडून होत आहे. अंतःप्रविश्य भूतानी यो विभर्त्यात्म केतुभिः अंतर्यामीश्वर साक्षात पातु नो यद्वशे स्फुटम. भगवंताची स्तुती केली. प्राण्यांच्या शरीरामध्ये राहून तू त्यांचं पालन करत आहेस म्हणून आम्ही तुमची पूजा करत आहोत. आता 6वा द्वीप जो आहे तो पुष्कर द्वीप आहे. या पुष्कर द्वीपाच्या भोवती गोडे पाण्याचा समुद्र आहे. आणि प्रियव्रताचा पुत्र वितिहोत्र हे याचे प्रमुख आहेत. पुष्कर द्वीप. पुष्कर द्वीप आपल्याला माहीत असेल. पुष्कर नावाचं तीर्थक्षेत्र राजस्थानमध्ये आजही आहे. आणि त्या पुष्कर द्वीपाला अनेक जण दर्शनासाठी जातात. माझं काही अजून जाणं झालं नाही. आणि त्या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाचं एकुलतं एक मंदिर आहे. आता त्यानंतर काही मंदिरं झाली असतील ज्या ठिकाणी ते तिथलं मंदिर पाहिल्यानंतर आपल्याकडे सुद्धा मंदिर असावं. आणि मग ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापन करून अनेक मंदिरंसुद्धा पुढे झाली आहेत. पण मुख्य जे आहे ते पुष्कर या तीर्थक्षेत्री ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. म्हणून या ठिकाणी या पुष्कर क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणचे जे लोक होते त्या ठिकाणी राहणारे त्या ठिकाणी त्या काळामध्ये एक मोठं कमळ होतं. सुवर्णमय पाकळ्या असणारं कमळ आहे. आणि ते भगवंताचं आसन आहे, ब्रह्मदेवाचं आसन आहे असं मानलं जातं. आणि म्हणून या लोकांमध्ये ब्रह्मदेवाचं आसन आणि ब्रह्मदेवाची उपासना केली जाते. त्यानंतर पुढचा द्वीप जो आहे प्रियव्रताचा पुत्र वितिहोत्र म्हणजे हा वितिहोत्र पुष्कर द्वीप जो आहे वितिहोत्र श्रीहरींची उपासना या ठिकाणी होते. म्हणून ब्रह्मरूपाच्या श्रीहरीची उपासना या ठिकाणी होत असते. आता यानंतर ऋषीर उवाच असा श्लोक आलेला आहे. लोकालोक पर्वत. आता हा लोकालोक पर्वत काय आहे? 2 पर्वतांचे पर्वत नाही हा लोक आहे. लोक आणि आलोक असे 2 त्या ठिकाणचे नाव आहे. त्यामध्ये लोकालोक नावाचा पर्वत आहे. तो प्रकाशित आणि अप्रकाशित प्रदेश जे प्रकाशित आणि अप्रकाशित अंधारात असणारे जे आहे त्याच्यामध्ये असणारा हा पर्वत आहे लोकालोक पर्वत. आणि त्यामधून हे 2 भाग झालेले आहेत. याच्या भोवती शुद्धोदक आहे. म्हणजे शुद्धोदक म्हणजे अगदी शुद्ध असं पाणी आहे. आणि या ठिकाणची जमीन जी आहे ती सुवर्णमय भूमी आहे. मेरू पर्वतापासून आपण जसं जसं मानसोत्तर पर्वतापर्यंत गेलं तर ही सुवर्णमय भूमी त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी राहणारा प्रत्येकजणच हा देवता स्वरूप आहे. म्हणजे देवांचंच वसतिस्थान या ठिकाणी आहे. आणि म्हणून याचं नाव लोकालोक पर्वत असं पडलेलं आहे. त्रैलोक्याच्या बाहेर आपण म्हणतो तिन्ही लोक पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग हे त्रिलोक म्हणतो, त्रैलोक्य म्हणतो. याच्या पलीकडे असणारा हा शुद्धोदक ज्याच्याने वेढलेला आहे तो सुवर्णमय भूमी त्या ठिकाणी आहे ज्याला लोकालोक पर्वत असं म्हणतात. आता ह्या ठिकाणचं जे नाव आहे स्थान म्हणजे भूमी त्या भूमीचं मोजमापसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं जंबूद्वीप त्याच्या 10 पट असणारा प्लक्ष त्याच्या 10 पट असं पाहत सगळं म्हणून त्याचा विस्तार किती आहे तर एकूण 51 कोटी योजने विस्तार आहे. मागे सांगितल्याप्रमाणे 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर 51 कोटी योजने विस्तार.
आणि यामधला 12 कोटी योजना जे आहेत तो विस्तार या ठिकाणी दिला आहे. तर ज्योतिर्मंडळाच्या बाजूला ही किरणं आहेत. तर हा जो लोकालोक जो भाग आहे त्याची उंची इतकी आहे की सूर्यापासून ध्रुवापर्यंत म्हणजे सगळ्या नक्षत्रांपासून येणाऱ्या ज्योतिर्मंडळाची किरणे जी आहेत ती दुसऱ्या बाजूला पोहोचू शकत नाहीत. म्हणून 50 कोटी हे जे अंतर त्याने दिले आहे योजनेचं, त्यामधले 12.5 कोटी हे फक्त लोकालोक पर्वताचं आहे आणि बाकीच्यांचं सगळं उरलेलं आहे. या ठिकाणी जे 4 वर्ण आहेत, आता ही 4 वर्ण हे वेगळ्या प्रकारचे आहेत. या ठिकाणी यांचं रक्षण करण्यासाठी 4 हत्ती जे आहेत ते या ठिकाणी आहेत. त्यांची नावं दिली आहे. वृषभः, पुष्करचूडः, वामनः, अपराजितः असे त्यांची नावं आहेत. आणि मग या ठिकाणी उपासना जी होती, विश्वक्सेन भगवंताची उपासना या ठिकाणी होती. आता विश्वक्सेन कोण? विष्णू सहस्रनामामध्ये विश्वक्सेन म्हणजे श्रीहरी विष्णूचंच रूप आहे, ज्यांनी दैत्याचं सैन्य पळवण्याचं काम केलेलं आहे. दैत्याचं सैन्य कारण दैत्य असले की मग त्या ठिकाणी हाहाकार होणार, देवतांवर अन्याय होणार आणि म्हणून त्या देवतांचं सैन्यच पळवायचं यासाठी ज्यांचं काम आहे ते विश्वक्सेन आहेत. आणि त्या विश्वक्सेनाचा पण आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये उच्चार आहे. सर्वगः सर्वविद भानुर विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदविद कवी. भगवंताचे नाव आहे, त्यामध्ये विश्वक्सेन आहेत. आता हे विश्वक्सेन म्हणजे आपल्या SVBC TTD नावाचं एक चॅनेल आहे. TTD म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थानम, तिरुपतीच्या संस्थांचं हे चॅनेल आहे. SVBC श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनेल. ते वेगळ्या स्वरूपामध्ये आहे. आमच्याकडे जे आहे ते 3 नंबरचं आहे. तर 4 नंबर जे आहे ते मराठीमध्ये आहे, 3 नंबर जे आहे ते हिंदीमध्ये आहे. त्यामध्ये रोज सकाळी 6:30 वाजता आपल्याला विष्णू सहस्रनाम ऐकता येतं डॉक्टर सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजातील. आणि दिवसभर त्या ठिकाणी होणारा प्रत्येक धार्मिक विधी या ठिकाणी बसल्या बसल्या आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुमच्या काकूची ही खूप चांगली सोय झाली की इथं बसल्या बसल्या रोज तिरुपतीचं दर्शन होतं. या विश्वक्सेनाचं सुद्धा दर्शन होतं. विश्वक्सेन रूप जे आहे, तिरुपतीला आपण जेव्हा जातो तेव्हा मुख्य गाभाऱ्यातल्या जी भगवंताची मूर्ती आहे त्याच्या बाहेरच्या चौकोनामध्ये या विश्वक्सेनाची मूर्ती असते आणि तिला स्वतंत्रपणे सगळा अभिषेक त्या ठिकाणी करण्यात येतो. आणि याच्यामुळे काय प्राप्त होतं तर धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर याची प्राप्ती होती विश्वक्सेनाच्या या पूजनाने. हनुमान चालिसामध्ये ज्या 8 सिद्धी दिलेल्या आहेत, अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. हनुमान चालिसाचं शतकोटी अभियान सध्या सुरू आहे. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या स्थापनेपर्यंत 100 कोटीचा संकल्प आचार्य किशोरजी व्यास यांनी केलेला आहे. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, त्यापैकी आजच्या घटकेला 6 कोटी संकल्प पूर्ण झालेला आहे. 100 कोटी करायचं आहे. याचाच अर्थ आपण कमी पडतो. आपलेच लोक हनुमान चालिसा म्हणत नाही, त्याचे पाठ करत नाहीत. मग ते म्हणतात की आम्ही दुसऱ्या देवतेची उपासना करतो, आम्हाला यामध्ये वेळ नाही. असं म्हणून चालणार नाही. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे 2 पूर्णावतार मानलेले आहेत आपल्याकडे. आणि त्यामुळे ही अष्टसिद्धी जी आहे त्याची प्राप्ती होण्यासाठी हनुमान चालिसामध्ये जसं दिलं तसं आणि विश्वक्सेन याचं पूजन केल्यानंतर या अष्टसिद्धी आपल्याला प्राप्त होतात. सज्जनगडावर आणि जे रामदासी आपण आहोत, आपल्याकडे रोज सकाळी जेव्हा आपण काकड आरती म्हणतो त्यामध्ये पुन्हा एक श्लोक येतो. त्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती अंगणी संभार्जन करीती महासिद्धी राबती तुझा झाडती दरबार. सद्गुरूंची प्रार्थना जी आहे भूपाळी आहे त्यामध्ये म्हणतात. आणि हीच अष्टमहासिद्धी राबती तुझा झाडीची दरबार. आता याचा एक उपयोग जो आहे किंवा याचं अजून एक छान उदाहरण म्हणजे आपल्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये रघुनाथ स्वामी हे पसरणी मठामध्ये असताना एके दिवशी सकाळच्या वेळेस त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना लक्षात आलं की कोणीतरी बाहेरनं आलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी येऊन सडा संभार्जन करीत आहेत. आणि म्हणून त्यांनी जाऊन आपल्या पतींना म्हणजे रघुनाथ स्वामींना ही गोष्ट सांगितली. आणि रघुनाथ स्वामी ध्यानामधून उठून बाहेर आले तेव्हा त्यांना असं दिसलं की त्यांचे गुरु
भीमस्वामी कणेरी मठाचे सद्गुरू, जे प्रत्यक्ष मारुतीरायाचे अवतार होते, ते स्वतः येऊन त्या ठिकाणी अंगण झाडत आहेत आणि सडा टाकत आहेत. त्याने प्रश्न विचारला, गुरुदेव माझ्याकडून काय चूक झाली की तुम्हाला ही सेवा करावी लागली? तेव्हा गुरु भीमस्वामी शिष्य रघुनाथ स्वामींना म्हणतात, अरे तू त्या रामरायाला इथे खिळून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे आणि त्याचीच मी सेवा करत आहे. म्हणून अष्टसिद्धी ज्या आहेत त्या अष्टसिद्धींची नावंसुद्धा आज मी दिलेली आहेत. आणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशिता आणि वशित्वा. यामधला आणिमा म्हणजे सगळ्यात लहान रूप धारण करणं. हनुमंत जेव्हा लंकेमध्ये गेले त्यावेळेस त्याने अगदी लहानात लहान असं रूप धारण केलेलं आहे. सिंहिका वगैरे तो सगळा भाग रामायणामध्ये आहे. आणि आत गेल्यानंतर मग पुन्हा ते मूळ स्वरूपामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये गरिमा हे जे आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे पुन्हा आपल्या रामदास संप्रदायाचे अनंतदास रामदासी. कालच वसुबारस झालं, ज्या ठिकाणी आपण गाईची आणि वासराची पूजा केली होती. त्या गोजीवनव्रत धारण करणारे चोंडे महाराज, बाळकृष्ण चोंडे महाराज, रघुनाथ चोंडे महाराज, त्यांचे शिष्य असणारे अनंतदास रामदासी, ज्यांचा मठ आपल्या धाराशिव म्हणजे जुनं उस्मानाबाद या ठिकाणी जो मठ आहे, त्यांची कथा जी आहे ती सुद्धा या दृष्टीने महत्त्वाची आहे. अष्टसिद्धी म्हणजे काय, त्यामधली गरिमा ही सिद्धी म्हणजे काय? गरिमा म्हणजे जसा माणूस आहे तसाच दिसतो, पण त्याचं वजन वाढलेलं असतं. आपलं वजन वाढलं की आपण लठ्ठ दिसतो आणि काहीतरी खूप रोज व्यायाम केला की ते आपण रोड होऊ अशी अपेक्षा करतो. पण हे अनंतदास महाराज हे मुळामध्येच रोड होते आणि त्यांना नेण्यासाठी एक पालखी उदगीरला आली होती. उदगीरच्या बाजूला एक गाव आहे, काय टोगरी नावाचं गाव. तिथपर्यंत ते जाऊन पोचले होते आणि 11 वाजता ते भोई पालखी घेऊन त्या ठिकाणी येणार होते. 10-12 भोई होते आणि ते आले ठरलेल्या ठिकाणी. त्या महाराजांचं, अनंतदास महाराजांचं वेळशीर काम होतं. ते आपले बाहेर जाऊन त्या झाडाखाली बसलेले आहेत आणि तिकडून पालखी आली. त्या भोयाने पाहिलं की अरे एवढंसं ते महाराज आहेत म्हणे, इतके रोड आहेत आणि यांना नेण्यात कशाला 12 माणसं पाहिजे, दोघांनी मिळून आपण हे पालखी उचलूया, असं त्याने विचार केला. महाराजांच्या ठिकाणी या अष्टमहासिद्धी असल्यामुळे त्याने गरिमा सिद्धीचा वापर केला, हनुमंताचं स्मरण केलं, सिद्धीचा वापर केला आणि त्यांना त्या पालखीमध्ये बसल्यानंतर उचलणं हे 2 काय 12ही माणसांना शक्य झालं नाही. याला म्हणतात गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा प्रकारच्या सिद्धी ज्या आहेत त्या सिद्धी या विश्वक्सेन यांच्या पूजेनंतर आपल्याला प्राप्त होतात. आणि मग आता पुढे येतात हा लोकालोक पर्वत जो आहे त्याचं पुन्हा सांगितलेलं आहे या ठिकाणी की लोकालोक पर्वताच्या आतल्या बाजूला जो भूभाग आहे त्याचा विस्तार सांगितलेला आहे आणि तेवढाच विस्तार बाहेरच्या बाजूला देखील, म्हणजे आतमध्ये लोकपर्वत आणि त्याच्या बाहेर आलोक पर्वत, आणि म्हणून लोकालोक पर्वत असं ते नाव झालेलं आहे. आता हे कुठे लोकालोक पर्वत, तर स्वर्ग आणि पृथ्वी, जीवलोक आणि भूलोक, भूलोक म्हणजे पृथ्वी, जीवलोक म्हणजे स्वर्ग, यांच्या मधोमध जो भाग आहे तो अंतरिक्ष लोक आहे आणि त्या ठिकाणी याचा हे स्थान आहे. आणि या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हिरण्यगर्भ हा एक शब्द आपण नेहमी ऐकलेला आहे की सूर्यदेवता या अचेतन मृत अशा अंड्यामध्ये विराजमान आहेत सूर्यदेवता, आणि म्हणून याला मार्तंड असं नाव पडलेलं आहे आणि त्याला हिरण्यगर्भ हे जे नाव आहे ते त्याच ठिकाणी आहे. म्हणून सूर्य जो आहे तर सूर्यामुळेच दिशा, आकाश, अंतरिक्ष, भूलोक, स्वर्ग, मोक्ष, नरक, रसातल म्हणजे प्रत्येक गोष्टींच्या विभागाची विभागणी जी आहे ती या सूर्यदेवतेमुळे होते. सूर्यस्तवन नावाचा अगदी वेगळा समास या ठिकाणी दिलेला आहे आणि हीच सूर्यदेवता आपल्या प्रभू रामचंद्रांचं हे पूर्ण आराध्य दैवत आहे आणि आपल्यासाठी सुद्धा हे आराध्य दैवत सूर्यदेव आहे. या सूर्यामुळेच देव, पशु, पक्षी, मनुष्य, सरपटणारे प्राणी, वेली, वृक्ष ह्यांचं जीवन जे आहे ते या सूर्याच्या प्रकाशामुळेच आहे. सूर्यप्रकाश नसता अंधाऱ्या भागामध्ये आपण झाड लावलं ते चांगल्या प्रकारे वाढत नाही, क्लोरोफिल कंटेंट कमी होतं,
पानं हिरवी दिसत नाही, त्याला फळं व्यवस्थित येत नाही आणि आपल्या दोन्ही डोळे जे आहेत त्यांचं अधिष्ठान जे आहे, ती देवता जी आहे ती ही सूर्यदेवता आहे. सूर्य आणि चंद्र, उजवा आणि डावा डोळा जे आहे, तर नेत्रेंद्रियाचा अधिष्ठाता असणारा हा सूर्य आहे. म्हणून याची उपासना या लोकालोक पर्वतामध्ये होते. असं सांगणारा हा अध्याय 20 या ठिकाणी समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे भुवनकोशवर्णने समुद्रवर्षसन्निवेशपरिणामलक्षणो 20ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आणि आता उद्या आपल्याला 21वा आणि 22वा असे 2 अध्याय उद्या घ्यायचे आहेत. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहारता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.